नमस्कार मित्रांनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या 24 सप्टेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. कृष्णाचं आणि दुष्यंतचं लग्न असतं त्यावेळी गुरुजी म्हणतात वधूला आणि वराला घेऊन या. त्यावेळी काकू दुष्यंतला पाहण्यासाठी गेलेली असते, परंतु तिला तिथे दुष्यंत दिसतच नाही. त्यामुळे ती येऊन सुलोचनाला म्हणते, बाळजाबाई दुष्यंत त्याच्या रूममध्ये नाहीये. तर लग्नाला आलेली माणसे म्हणत असतात, आधी हळद आणि आता हे लग्न पण मोडणार का? नवरा मुलगा असा कसा पळून जाऊ शकतो? दुसरीकडे गौतमी दुष्यंतला विचारत असते, तू माझ्यासोबत लग्न करणार आहेस की नाही? इकडे कृष्णा गुरुजींना म्हणत असते, दुष्यंतराव असे पळून जाणाऱ्यातले नाहीयेत, माझा पूर्ण विश्वास आहे. आणि ती पाटावर उभी राहते आणि गुरुजींना म्हणत असते, तुम्ही मंगलाष्टका सुरू करा, ते येतील. गुरुजी मंगलाष्टका सुरू करतात त्यावेळी मात्र लास्टचं एकच कडवं राहिलेलं असतं. तर भक्ती कृष्णाला म्हणते, अगं लास्टचं एकच कडवं राहिलंय. आणि त्यानंतर धरलेला अंतरपाठ बाजूला केला जातो. तुम्हाला काय वाटतं, आता दुष्यंत तिथे आला असेल का? त्याने कृष्णाचा विश्वास जिंकला असेल का? किंवा दुष्यंत त्या ठिकाणी आलाच नसेल, आणि जर तो आला नसेल तर याचा कृष्णावर काय परिणाम होईल? कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.